नमस्कार. आज ना आपण काही अशा खऱ्या-खुऱ्या घटनांबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत. यात काही अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आहेत, तर काही अगदी मनाला स्पर्श करून जाणाऱ्या. चला तर मग या वेगळ्या जगाची एक सफर करूया. तर आपण एकूण 5 वेगवेगळ्या कथांमधून प्रवास करणार आहोत आणि सुरुवात करूया एका ऑफिसच्या गोष्टीने, जिथे एका माणसाला रात्री एकटं थांबणं फारच भारी पडलं. तर गोष्ट आहे 2005 सालची, मुंबईची आरे कॉलनी, तिथलं एक ऑफिस. एका नवीन डिपार्टमेंटचा सेटअप चालू होता आणि एका तरुण मुलाला सांगितलं गेलं की रात्री देखरेखीसाठी थांब. आता काम तर झालं, त्याचे बाकीचे सहकारी वरच्या मजल्यावर जाऊन झोपले आणि हा बिचारा एकटाच त्या फ्लोअरवर, थकून भागून त्याला आपल्या डेस्कवरच डुलकी लागली. पण ऐन मध्यरात्री त्याला जाग आली एका आवाजाने. आवाज येत होता त्याच्या सिनियरच्या केबिनमधून. असा आवाज जसं कुणीतरी अगदी हळूच दरवाजा उघडलाय. तो उठला. हिम्मत करून त्याने आत डोकावून पाहिलं, तर आत कुणीच नव्हतं. त्याला वाटलं असेल वाऱ्यानी झाला असेल आवाज. पण तो आपल्या जागेवर परत बसतोय न बसतोय तोच आवाज आता आला पुढच्या केबिनमधनं. आणि मग त्याच्या पुढच्या, एका मागोमाग एक 6च्या 6 केबिनमधनं दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आणि प्रत्येक वेळी आत कोणीच नव्हतं. आता मात्र त्याची पार घाबरगुंडी उडाली. तो डोळे घट्ट मिटून आपल्या डेस्कवर बसून राहिला. आणि तेव्हाच त्याला जाणवलं की कोणीतरी अगदी त्याच्या बाजूला उभा आहे. आणि काही कळायच्या आत एका म्हाताळ्या बाईने त्याच्या कानात इतक्या जोरात किंकाळी मारली की तो अक्षरशः जीव घेऊन वरच्या मजल्यावर पळाला. चला आता वळूया आपल्या पुढच्या गोष्टीकडे. ही कहाणी आहे एका ट्रक ड्रायव्हरची, ज्याने एक अलिखित नियम मोडण्याची खूप मोठी चूक केली. अशा अनुभवांबद्दल एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते की जर कधी अशा शक्तींशी आपला सामना झाला तर त्यांचा अपमान कधीच करू नका. म्हणजे बघा, असं म्हणतात की हे आत्मे आधीच खूप त्रासात असतात आणि आपण त्यांचा अपमान केला तर ते आणखी हिंसक होऊ शकतात. ह्या ड्रायव्हरने नेमकं तेच केलं जे करायला नको होतं. त्याचा मित्र सांगतो की एका रात्री एका ओसाड रस्त्यावर त्यांना पांढरी साडी घातलेली एक सुंदर स्त्री दिसली. आता हा ड्रायव्हर तरुण, गरम रक्ताचा. त्याने तिला रस्त्याच्या मधून हटवण्यासाठी खूप शिव्या दिल्या. आणि त्याचा परिणाम? फक्त एका आठवड्यातच तो ड्रायव्हर वेडा झाला आणि हॉस्पिटलमध्येच त्याचा जीव गेला. ही जी पुढची घटना आहे ना, ती काही मित्रांबद्दल आहे, ज्यांनी नकळतपणे स्मशानात झोपण्याची एक भयंकर चूक केली होती. झालं असं की रात्री उशिरा त्यांनी आपल्या एका मित्राचा दफनविधी उरकला. आता पोलिसांच्या भानगडीत नको म्हणून त्यांनी ठरवलं की सकाळ होईपर्यंत स्मशानातच थांबू. तिथे त्यांना झोपण्यासाठी काही सिमेंटचे कट्टे दिसले आणि ते त्यावरच आडवे झाले. पण सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा प्रत्येकाची अवस्था फार विचित्र होती. अगदी सगळ्यांना सारखंच भयानक स्वप्न पडलं होतं की कोणीतरी अनोळखी लोक त्यांना ओढून घेऊन जात आहेत. इतकंच नाही तर सगळ्यांचं अंग ठणकत होतं आणि डोकं तर इतकं दुखत होतं की सहनच होत नव्हतं. आता हे नक्की काय होतंय हेच कुणाला कळेना. सगळे गोंधळलेले आणि वेदनांनी हैराण. मग पाणी प्यायला आणि काहीतरी कळेल या आशेने ते तिथल्या केअरटेकरकडे गेले. आणि त्या केअरटेकरने जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, अरे, ते बसायचे कट्टे नाहीयेत, त्या कबरी आहेत, ज्यांच्यावर अजून फरशी बसायची आहे. तुम्ही लोक रात्रभर मेलेल्या माणसांच्या अंगावर झोपला होतात. ही पुढची कथा म्हणजे एक दुःखद आठवण आहे. 5 कॉलेज मित्रांची गोष्ट, ज्यांनी एका धाडसापायी सगळंच कमावलं. त्यांची ट्रिप एका भयानक अनुभवात बदलली. सुरुवातीला एका पुजाऱ्याने आणि गावकऱ्यांनी त्यांना बजावलं होतं की त्या भुताटकीच्या गडावर जाऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही. उलट गणेश नावाच्या त्यांच्या मित्राने तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिथे रात्री मुक्काम करायचा प्लॅन केला. मग काय, मध्यरात्री त्यांना भयानक अनुभव आले. कोणीतरी जोरजोरात दरवाजा ठोकत होतं आणि आतून आवाज येत होते की इथून निघून जा. शेवटी गणेशने कबूल केलं की त्याने तिथे प्लॅनचिट करून कोणत्यातरी शक्तीला बोलावलं होतं. आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच भयानक होतं. त्या शक्तीचा प्रभाव इतका वाढला की काही दिवसांतच एकाच रात्री त्या 5 मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या केली.
आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्या सगळ्यांच्या हातावर कोळशासारख्या पदार्थाने एकच मेसेज लिहिलेला सापडला, मी माझी वस्तू घेऊन जात आहे. आता आपण शेवटच्या कथेकडे वळूया आणि ही कथा भीतीदायक नाहीये. ही एका भावनिक अनुभवाबद्दल आहे, जी आपल्याला सांगते की प्रत्येक अनाकलनीय गोष्ट ही वाईटच असते असं नाही. ही गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या काही दिवस आधीच त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचा फोन आला आणि त्यांनी एक खूप विचित्र गोष्ट सांगितली. ते म्हणाले, तुला माहिती आहे का, तुझे वडील जे अनेक वर्षांपूर्वी देवाघरी गेले ते अजूनही तुझ्या घरातच आहेत, ते गेलेच नाहीत कुठं. ह्या फोननंतर काही रात्रींनी त्याला झोपेतून एकदम जाग आली आणि त्याने पाहिलं तर समोर त्याचे वडील उभे होते. ते नेहमीपेक्षा खूप उंच आणि तेजस्वी दिसत होते. जणू काही ते खास त्याला भेटायलाच आले होते. सुरुवातीला तो खूप घाबरला, पण मग त्याने हिंमत केली आणि पुढे होऊन वडिलांच्या छातीला स्पर्श केला आणि स्पर्श करताच ते रूप नाहीसं झालं. त्याला खात्री पटली की नवीन आयुष्य सुरू करण्याआधी हा त्याच्या वडिलांचा शेवटचा आशीर्वाद होता. तर ही शेवटची कथा आपल्याला एका वेगळ्याच विचारात टाकते, नाही का? म्हणजे एका बाजूला भयानक, घाबरवणाऱ्या घटना आणि दुसऱ्या बाजूला असे आशीर्वाद देणारे अनुभव. या कथा आपल्याला दाखवतात की ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्यांचे कितीतरी वेगवेगळे पैलू असू शकतात. कदाचित प्रत्येक अनाकलनीय अनुभव हा फक्त घाबरवण्यासाठी नसतो, तर तो काहीतरी वेगळं सांगत असतो.